विठाला 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 विठाला। हो, तर सद्गुरू वाचोनी संसारी तारक, या ठिकाणी आपल्याला सद्गुरू कळले पाहिजेत। लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे या जीवनामध्ये आपण गुरु काय कशाला म्हणतो, सद्गुरू कशाला म्हणतो, श्रीगुरू कशाला म्हणतो, तर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे। मी याही पूर्वी सांगितलं होता, लक्षात घ्या। गुरुच्या ठिकाणी काय असावं लागतं, ज्ञान असावं लागतं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे गुरु असावे। त्यांच्याकडे आपण कसं गेलं पाहिजे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिन। अशा गुरुकडे आपल्याला त्या नियमाप्रमाणे जायचे, परंतु त्यांच्याकडे गुरुकडे ज्ञान असावं लागतं। मला सांगा, वाचुनी मनीची नाही, वाचेस उमटेल काही बिजेविन भुई अंकुर असे, आडातच नाही तर पोहऱ्यात येणार नाही, अगोदर असावं लागतं। मला सांगा, समाजाला देण्यासाठी आपल्याकडे आहे का, लक्षात आलं का? जे समाजाची अपेक्षा आहे ते समाजाला देण्यासाठी आपल्याकडे आहे। कधी कधी असं होतं, आपल्याला थंडी वाजते आणि ज्याच्याकडे कपडे मागायला गेलो त्याच्याकडे कपडे असले पाहिजेत। लक्षात घ्या, तो हे का करतोय आणि आपणही अशी परिस्थिती झालेली आहे। लक्षात घ्या, एक म्हणती गुरु गुरु भोवता भारू शिष्याचा, जैसा शिष्य वैसा गुरु, दोन्ही सारखेच। आमचा किती भक्त परिवार मोठा आहे, हो, दिसत नाही, नजर पुरत नाही, परंतु येतंय काय, काही नाही महाराज। कशासाठी करतात काही माहित नाही। मुख्य प्रयोजन काय, परम प्रयोजन ज्याला म्हणतात। काही गौण प्रयोजन असतात, काही मुख्य प्रयोजन असतात। जसं आपण पुण्यतिथी करतो, कशासाठी सप्ते घालतो। आता काही काही गावामध्ये काय होतं, सप्ताह करतात, परंतु काय करतात, जेवण असतं, बरोबर आहे की नाही, जेवण असतं, मग माणसं जेवायला जास्त असतात का कीर्तनाला, त्याचं मुख्य प्रयोजन काय आहे, परम प्रयोजन काय आहे, लक्षात घ्या। आणि 7 ते 9 ठेवलं तरी ही माणसं काय करतात, कधी येतात, शेवटची चाल झाली का लगेच जेवायला। यांचं मुख्य प्रयोजन काय आहे, जेवण हा मुख्य प्रयोजन आहे। कीर्तन हे मी तर म्हणन जेवणासाठी सप्ताह का सप्त्यासाठी जेवण, लक्षात घ्या। हे कळायला तयार नाही, मुख्य प्रयोजन काय आहे ते महत्वाचं आहे। मग या संसारात आल्याच्या नंतर आपल्याला गुरु कळले पाहिजे, लक्षात घ्या। मग या संसारातून, या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर काय महाराज, नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव, डुबत जहाज तराव। ही संसार सागरात, या भवनदी मध्ये ही नाव बुडत चालली। मग मला सांगा, आपल्याला साधं उदाहरण माहित आहे, गंगा असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी पहिल्या तीरावरती जाण्यासाठी काय करावं लागेल, पोहता येणं आवश्यक आहे। लक्षात आले का? ज्याला पोहता येतं त्याने दुसऱ्याला काढण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर स्वतःही बुडणार आहे आणि इतरांनाही बुडल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, नाव आहे, परंतु नाव जरी असेल, परंतु त्याला नावाड्याची सुद्धा चांगली गरज आहे, नाही तर पहिल्या तीरावरती पोहोचू शकत नाही। तसं या संसार सागरामध्ये आपल्याला पहिल्या तीरावरती जायचं असेल तर आपल्याला कोणाची गरज आहे, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात ते अभंगाच्या पहिल्या चरणात, वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक। आनसेची निष्ठाक आन कोणी, नसेची निष्ठंक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी। नसते निष्ठाक आन कोणी, नसते निष्ठाक आन कोणी,
देव ब्रह्मादि करो माऊली ज्ञानोबा म्हणतात या संसारातून जर तारून जायचं असेल तरुण जायचं असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून गुरु फार महत्वाचे आहेत. माऊली ज्ञानोबा म्हणतात या भवसागरातून माझ्या गुरुमुळे मी काय झालो आता उद्धरिलो गुरुकृपे. म्हणजे निवृत्तीनाथामुळे माझा उद्धार झाला महाराज. हो काय आहे आपलं हेतू आपलं लक्ष महत्वाचं असतं. मला सांगा शाळेत 10वी पर्यंत मुलं शिक्षण घेतात बरोबर आहे की नाही. एकाच वर्गात शिकतात परंतु त्याचं भिन्न साध्य असतं लक्ष असतं. दिसताना एकाच वर्गामध्ये दिसतात. कोणाला डॉक्टर व्हायचं कोणाला इंजिनियर कोणाला कलेक्टर जे काय व्हायचं त्याचं साध्य ठरवलेलं असतं. तसं मग मला सांगा या परमार्थ क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर या जीवामध्ये आल्याच्या नंतर ज्याने त्याने त्याचं साध्य ठरवावं लागल. नाही तर चालणं हे निरर्थक. शाळेत घालतात इतरांचे मुलं म्हणून आम्ही आमचे सुद्धा मुलं घालतो हा हेतू नसावा. नेमकं त्याला शिकायचंय काय. तसं या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर कशासाठी यायचंय लक्षात आलंय का. कशासाठी करायचं हे सगळ्या गोष्टी. परमार्थ क्षेत्रामध्ये काय मी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण असं आम्हाला सांगा. त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. नाही तर काय होतं महाराज. काय महाराज गावात काय निवडणूक लागली का नाही हा कोण उभा राहिलंय हा विचारल्या का जातं लक्षात आलं का. कशासाठी विचारलं जातं कोण निवडून येणार आहे. जसं वटवागुळ असते ना लक्षात आलं का. प्राण्याचा विजय झाला का प्राण्याकडून आणि पक्षाचा विजय झाला का पक्षाकडून. ही अशी माणसं असतात लक्षात घ्या. ही माणसं महत्वाची नाही. या ठिकाणी समानता काय उद्धार होईल कसा पाहिजे मला सांगा. संत वामन भाऊनी काय केलं महाराज. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून किंवा देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणा संतांचे भूती देह कष्टविती परोपकारी कुठंतरी समाजाचा फायदा व्हावा हित व्हावं त्यासाठी यांनी स्वतःचा कष्ट झिजवला. लक्षात आलंय का. 2 टायमाला जेवायला मिळत नाही का. ओ पशु पक्षी उपाशी राहत नाही तर आपण तर माणसं आहोत. आपण तर असं काही माणसं असतात महाराज. विचारलं जातं मुनिमजीला सांगितलं जातं माझी संपत्ती किती आहे तर त्यांनी सांगितलं 20 पिढ्या बसून खाईल एवढी आहे. लक्षात आले का. तरी सुद्धा ते काय म्हणतात अरे 21व्या पिढीचं काय होईल. लक्षात घ्या अशी सुद्धा माणसं आहेत. म्हणजे मला सांगा आणि ही दरिद्र माणसं असतात. को वा दरिद्र विशाल ही तृष्णा. कितीही पैसा मिळाला परंतु त्याची काय आशा विशाल तृष्णा थांबलेली नाही. तो दरिद्र आहे. परंतु ही संत महात्मे काय करत असतात हे बुडत हे जन न देखवे डोळा. परंतु झालंय काय नेमकं आता अलीकड. महात्मा कोणाला म्हटलं जातं संत कोणाला म्हटलं जातं जे जास्त मोठे असताना हा लक्षात आलंय का. मोठे म्हणजे सर्वांगाने मोठे बाह्यरंगाने मोठे. चांगली गाडी असेल तर मोठा महात्मा. पायी चालणारा आहे का महात्मा दृष्टिकोन. खंडोजी बाबांनी काय केलं मी नेहमी सांगत असतो. मुखी नाम हाती मोक्षायची साक्ष बहुतांची. मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि पायी पंढरीची वारी याच्या पलीकडे काही केलं नाही हो. परंतु आपल्याला महात्मा कळायला तयार नाही. बहिरंगावरून कळतो जेवढा दगड मोठा तेवढा मोठा महात्मा. माऊली ज्ञानोबारांनी काय नसतं केलं काही केलं असतं. जगद्गुरु तुकोबारांनी वामन भाऊ भगवान बाबा आदी संत महात्म्यांनी काही केलं असतं. परंतु झालंय उलट. पंढरीला जातात माणसं लक्षात आले का. पंढरीला जाणाऱ्या माणसाचं मन कुठं आहे कुठं घरी. लाईट किती वाजता आहे लक्षात आलंय का हा. आणि घरच्या माणसाचं मन पंढरपूरला. तसंच झालंय नेमकं लक्षात येतंय तुमच्या हा. इथं उभा राहणारचं मन घरी नाही. विठाला हा भाग आहे लक्षात घ्या. हा भाग आहे. म्हणून ती संत महात्मे कळले पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळू. हो कळलं पाहिजे ही गुरु कशी असतात संत महात्मे कशी असतात. परंतु मी पुढे जाऊन सांगल जसं पृथ्वीच्या पोटी हिराही आहे आणि गारगुटही आहे परंतु दोघाला समान पाहायचं नाही. लक्षात आलं का. गारगुट आहे परंतु झालंय काय माणसाला. गारगुटीला नेमकं बरं का पैलवान गारगुटीला नेमकं आच्छादन असं केलंय एकदम लेबल भारी लावलंय. एसी रूम मध्ये ठेवलंय मोठ्या गाडीमध्ये ठेवलंय आणि हिरा बिचारा कुठंतरी इकडं तिकडं पडलेला आहे. परंतु मग मला सांगा कोणाला मानतात समाज गारगुटीला का.
लेबल मोठा आहे ना, हा AC रूम आहे, मोठी गाडी आहे, परंतु समाजाला कळत नाही. ते कळण्यासाठी तो पारखी लागत असतो. हो, हिरा समजण्यासाठी तो दृष्टिकोन लागत असतो. मला सांगा, भगवान परमात्म्याने अर्जुनाला दृष्टी दिली कशासाठी? आपलं रूप पाहण्यासाठी. बाकीच्याला पाहता आलं का? नाही. 11व्या अध्यायामध्ये दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम, दिव्य दृष्टी दिली. तशी आपल्याला जोपर्यंत ज्ञानाचे चक्षु नाहीत तोपर्यंत संत महात्मा कळणार नाही, गुरु कळणार नाही. विठाला कुठंतरी या समाजाला मला सांगा, भाऊवरती बाबावरती नाम सर्व संत महात्म्यावरती एवढी श्रद्धा आहे महाराज. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसा हा समाज त्या संत महात्म्याशिवाय राहू शकत नाही. एवढी श्रद्धा आपल्या समाजाची आहे. लक्षात आले का? मग ती श्रद्धा ठेवत असताना मला सांगा, आता किती प्रेम आहे. लक्षात आले कसं नियोजन आहे. श्रद्धा महत्वाच्या, सगळ्यात अंधश्रद्धा नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचिरेनादी गच्छती. हे सगळं मिळतंय त्या पाठीमागे आहे श्रद्धा. लक्षात आलं का? अर्जुन म्हणता, ऐसेनी हा सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचाची केवळ ओतला असे. अर्जुन म्हणतो, जो जन्माला येतो तो श्रद्धा घेऊनच जन्माला येतो. मग कुठं ना कुठं श्रद्धा आहे की नाही? आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आमचा श्रद्धा नाम विश्वास कुठं आहे? संतांची पायी हा माझा विश्वास. संत म्हणजे गुरुवरती, गुरुच्या वचनावरती माझा विश्वास आहे. विठाला श्रद्धा ठेवत असताना आपण पाहिलं पाहिजे योग्य ठिकाण आहे का. त्यांच्या ठिकाणी जर श्रद्धा ठेवली तरच तुम्हाला ते फळ प्राप्त होऊ शकतं, अन्यथा फळ मिळू शकत नाही. त्यावेळेस ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आता ज्ञानही सांगणारे माणसं आहेत. लक्षात गेलं का? एका ओळीवरती जरी थोडं विवेचन केलं तरी ते काय म्हणतात, आम्ही ज्ञानोबारायांचे पुढं ज्ञानी आहोत. लक्षात आलंय का? हो, एवढे स्वतःला ज्ञानी म्हणणारे. मला सांगा, उपजताची ज्ञानी माऊली ज्ञानोबाराय, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय. परंतु आता अलीकडे काय झालं, आमच्यासारखे वैराग्यवान आम्हीच आहोत. जसं एखादा म्हटला ना, आम्ही पाकिट घेत नाहीत. लक्षात घ्या, आम्ही पाकिट. आणि हे बोलतात एवढे महाराज, आम्ही काही घेत नाहीत. आणि मला सांगा, हे बांधकाम कशाच्या जीवावरती आहे? कळतंय का? हा, कशाच्या जीवावरती? नोकरी आहे, काही शेती आहे? लक्षात येतं तुमच्या? त्यांना माहिती आहे, समाजाला जर आपण म्हटलं काही नको तर समाज घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. समाजाची हीच भूमिका आहे. ज्याला खरी भूक लागली त्याला कोणी जेवायला देत नाही. हो, ज्याच्या इथपर्यंत आलंय ना त्याच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. ही समाजाची भूमिका आहे. मग त्याग एवढं महाराज, तुम्ही पैसे घेत नाहीत, पाकिट घेत नाहीत, आणि बांधकाम कसं केलं त्यांना माहित आहे. तुम्ही किती देणार आहात कीर्तनाचे? आता सांगू नका. लक्षात आले का? सांगू नका. किती देणार आहात त्यांना माहित आहे. मग त्याच्यानंतर किती मिळणार आहे हे त्यांना कळलेलं आहे महाराज. लक्षात आलं का? आता आम्ही मुंबईला गेलो होतो त्या दिवशी, म्हणे महाराज म्हणले पैसेच घेतले नाही, 4 वर्ष 5 वर्ष नंतर गावात आले म्हणे आम्ही काहीतरी काम. म्हटले असंच असतं महाराज. विठाला वैराग्य नाही. लक्षात आलं का? मला सांगा, वामन भाऊंचं वैराग्य. आता काही काही माणसं काय करतात, अशी नवी धोतर घालतात आणि इथंच फाडितात बरं का, आणि म्हणतात वामन भाऊचं वैराग्य असं होतं, समाजाने इकडं पाहावं. लक्षात आलंय का? ते वैराग्य नाही महाराज. इह अमृतार्थ फलभोग विराग. या लोकापासून परलोकाच्या फलभोगाची इच्छा राहित्य म्हणजे वैराग्य. लक्षात येते का? ह्याही लोकाची अपेक्षा नाही आणि परलोकाच्या फलभोगाची इच्छा सुद्धा नाही, त्याला म्हणायचं वैराग्य. विठाला वैराग्यवान वामन भाऊला म्हणावं. लक्षात आलं का? हा, जगद्गुरु तुकोबारांना म्हणावं, नाथ महाराजाला शांतीब्रह्म म्हणावं. आता अलीकडं शांतीब्रह्म एवढे झाले महाराज, एवढे झाले. जर नाव नाही टाकलं ना तर तुमच्या गावात कीर्तनाला येणार नाही. का? तर शांती. रोज नमस्कार करणारा माणूस 1 दिवस करू नका. लक्षात आले का? 1 दिवस नमस्कार नका करू द्या. तो कामात असतो, परंतु तो काय म्हणतो, अरे याने काहीतरी. लक्षात आले? त्या बिचाराच्या मनात काही नसतं, परंतु समाजाची भूमिका कुठं झाली. यांना वाटतं आपल्याला जर शांतीब्रह्म जर नाहीच म्हणलं तर कुठं कार्यक्रमाला येणार नाहीत महाराज. एवढे अशांत असतात आतून. लक्षात आलं का? आता मी काय म्हणणार, मला गुलाबजामू नको, गुलाबजामू
पण पाहिजेत ना. लक्षात आलं का? प्राप्त सत्याम निषेध व्याकरणामध्ये सूत्रच आहे. प्राप्त असावं आणि त्याचा त्याग सगळ्या गोष्टी म्हणून शांत अशांत कळलं पाहिजे. श्रद्धेचंही लक्षण केलं. गुरु वेदांत वाक्यादिवशी विश्वास नाम श्रद्धा. गुरुवरती आपली विश्वास असावा. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबा आहेत. जगद्गुरु तुकोबारांची गाथा म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकोबार आहेत. श्रीमद भागवत मध्ये साक्षात भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती आहे. त्याच्यावरती आपण काय ठेवली पाहिजे? श्रद्धा ठेवली पाहिजे. आळंदीला तुम्ही कधी आले, त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली नुसतं तुम्ही बसा तरी ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपली काय असावी लागते? श्रद्धा असावी लागते. कुठं ठेवायची गरज नाही. मी तर नेहमी सांगत असतो, काय आपल्या घरामध्ये सर्व वस्तू पदार्थ असताना दुसऱ्याच्या घरामध्ये जाण्याची गरज कळतंय का? दुसरीकडं नाम वामन भाऊ भगवान असता भगवान बाबा असताना आपल्याला दुसरीकडे जायची लक्षात येते का? हा, त्यांनी आपल्याला काही कमी केलं त्यावेळेस आपण काय करू? साहजिकच उदाहरण आहे. आपल्या घरामध्ये काहीतरी कमतरता असते म्हणून शेजाऱ्याच्या घरामध्ये मागायला जातो. लक्षात आलंय का? पण काही माणसं अशी असतात, महाराज म्हणत असतात, झेंडूबाम असताना दुसऱ्याच्या घरामध्ये आणणारी माणसं वेगळी येतात मागायला. तो भाग वेगळा आहे. परंतु या ठिकाणी आपल्याकडे वामन भाऊनी भरपूर काही दिलंय. आपण त्यांची लेकरं आहोत. मागे पुढे उभा राहे सांभाळित आले आघात निवराया. हो, सर्व पूर्तता करणार. मला सांगा, आपण काय करणार आहोत? काही करू शकत नाही. चाले हे शरीर हा कोणाची असत्य? त्यांच्या सत्तेने चालणार आहे. आपण म्हणायचं नाही आम्ही करतो म्हणून, असं अजिबात नाही. मला सांगा, आपले किती होऊन गेले पूर्वज? कितीतरी होऊन गेले. चाललंय की नाही? माणूस दशक्रिया होईपर्यंत रडतो, नंतर विसरून जातो. लक्षात आलंय का? लक्षात येतंय का तुम्हाला? आणि आता काय होतंय? आता नेमकं कधी कधी दहाव्याला मला भरपूर ठिकाणी जावं लागतं. तो कसा आहे हे कीर्तनकाराला माहिती नसतं, प्रवचनकारालाही माहिती नसतं, पण त्याचं एवढं वर्णन चालतं, एवढं वर्णन चालतं. गावकरी म्हणतात, अरे हा कसा होता याचं वर्णन. अरे असलेल्या वस्तूचं वर्णन करावं, हा नसलेल्या वस्तूचं वर्णन करू नये. हो, अभंगावरती बोलावं. आता काय नेमकं झालंय? पाहुणी काय ग्रंथ नाही, पाहुणी युट्यूब करावे कीर्तन. युट्यूब पाहायचं आणि पाहुणी युट्यूब लावावे कीर्तन. लक्षात आलंय का? ही भूमिका आहे. काही ठिकाणी असंच होतं महाराज. काही गावामध्ये तरुण, अहो मी त्या हाजीपूरला गेलो होतो महाराज, तरुण वर्ग त्या ठिकाणी महाराज विनापारा करतोय. लक्षात घ्या, विनापारा. हो, मी स्वतः 2 वर्षे गेलो त्या ठिकाणी. आदर्श घेतला पाहिजे ना. आपली मुलं आहेत, नवीन पिढी आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी काय केलं हे आपल्याला माहित आहे. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी कधी सांगितली हे आपल्याला माहिती आहे. आता काठी हातात आली तरी माणसं सोडायला करा, करू नये. परंतु आपल्या मुलांचं कौतुक, आपल्या आता सीमेवरती कोण लढतात? हो, कोण? तरुणच आहेत की नाही? तरुण जे जे करू शकतात ते बाकीचे करू शकत नाही ना. विठ्ठला विठ्ठल. म्हणून कुठंतरी आधार असावा. हे परमार्थिक. कधी कधी गावात भजनी मंडळ असते महाराज. आता अशी मुलं शिकायला येतात, त्यांनी म्हणाव, हे तुला वाजता येत नाही, उठून जा. कधी परमार्थात येतील? हो, कधी येतील? हो, आपण उपजताची ज्ञानी नाहीत, त्यांना घेतलं पाहिजे, जवळ आलं पाहिजे. आता तुम्ही पाहिलंय मुलं 1 वर्ष झाले, 2 वर्ष महाराज काहीच नाही. तुम्ही व्याकरण त्यांना विचारा, बाळासाहेब शिंद्यांचं व्याकरण, हो विचारा तुम्ही, हो त्या पद्धतीने तुम्हाला सांगतील. गीता विचारा, तुम्हाला श्लोक सहित सांगतील सर्व. विष्णू सहस्रनाम काय पाहिजे ते. लक्षात आलं का? कशासाठी? कुठंतरी समाजाची भूमिका आहे. भगवान बाबांनी सांगितलं, जमिनी विकापन मुलांना शिकवा. हो, परंतु आता उलट झालंय, जमिनी विकापन आम्हाला पैसे द्या. तसंच आहे. ऊस तोडले तरी हरकत नाही, तुमचे मुलं ऊस तोडायला गेले तरी हरकत नाही, परंतु आम्हाला दिल्याशिवाय राहू नका. कशासाठी? लक्षात येतंय का? हे सगळं कशासाठी? उत्तर भारतामध्ये आले तर अन्न क्षेत्र कोणासाठी? समाजासाठी. हॉस्पिटल कशासाठी? समाजासाठी. तुम्ही प्रत्यक्षात अनुभवा, आणि नाही तुम्ही जाऊ शकले तर माझ्यासोबत या. लक्षात आले का? हे प्रत्यक्षात पहा. हे समाजासाठी असतात. हे कशासाठी आहे? समाजासाठीच असतं. लक्षात घ्या, समाजाचं घ्यायचंय, समाजाला द्यायचंय. जगद्गुरु तुकोबारांनी स्वतः कष्ट करून समाजाला आपली संपत्ती वाटवली.
कधी दुष्काळ पडला होता, परंतु आता झालंय काय, समाजाचा असताना समाजाला देऊ वाटताना हे खंत आहे महाराज, दुःख वाटतं महाराज. कशासाठी महाराज? दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेवच. दंभासाठी, क्रोधासाठी, अहंकार, त्या सत्कार मान पूजार्थम, सत्कारासाठी मानासाठी या सगळ्या गोष्टी चालल्यात विठाला. मग हे सगळं, मग संत कशी असतात, गुरु कसे असतात? देह कष्टविती परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, हो येतो हिताचा कळवळा, हो किंवा सोशी जगाचे आघात, त्याला म्हणतात संत विठाला. संत आणि गुरु समानार्थी वाचक शब्द आहेत. म्हणून या गुरुमुळे मी काय झालो, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. मग ते कोण या संसारातून तारून नेऊ शकत नाहीत? इंद्र चंद्र देव आदेव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव आदेव ब्रह्मादि करोनी. यांच्यासाठी जरा थोडंसं नेमकं स्वयंपाक करणारे चांगले आहेत, लक्षात घ्या. वाढणारे सुद्धा, पण जर खाणारे जर चांगले नसले तर कसं जमलं? लक्षात येते का तुमच्या? समजतंय का? हा, गाणारे वाजणारे सगळं अनमाईक सिस्टम सुद्धा सगळी चांगलं आहे. सगळं चांगलं असताना जर ऐकणारे जर तुम्हाला थोडंसं प्रतिसाद दिला पाहिजे. लक्षात आलं का? हा, आनंद सेवू ब्रह्मरस आवडीने. हो, आमचे वैद्य बाबा सांगायचे, निलेश महाराज, घासावी लागते, उगतच नाही. हा हा, घासावी लागतं, अभ्यास करावा लागतो. हो, अक्षय महाराजच ना. हो, आता एवढं सुंदर गातात महाराज. आता किती प्रॅक्टिस करावी लागते महाराज?
रात्रभर प्रॅक्टिस करावी लागते हा, रात्रभर. एवढा जर MPSC UPSCचा अभ्यास केला ना तो पहिल्याच परीक्षेत पास होईल महाराज. हो, एवढं घासावं लागतं, रात्री बसावं लागतं त्या आळंदीमध्ये त्या घाटावरती आणि सकाळी उठावं लागतं. रात्री बसले तर सकाळी उठतात. आम्ही काही काही गावामध्ये जाता असताना सकाळी बसले ते संध्याकाळी उठतात. लक्षात आलंय का? हा, आलं का लक्षात? हा, ऊन पडलं तरी हलत नाहीत. मला काय त्यातलं काय कळालं नाही. ही काडी सावली इकडं जाते तरी माणसं कुठं काय करावं काही कळत नाही. आणि जास्तीत जास्त आता एवढी सुविधा, आता पहा एवढं स्वच्छ अगदी व्यवस्थित ब्लॉकला टाकलेत. कशासाठी? त्यांच्यासाठी. आणि मारुतीच्या मंदिरात असतात हे, लक्षात त्या पारावरती. हा, यांना कुठं बसविता महाराज? हा, लक्षात आलं का विठाला? म्हणून इंद्र आदी देव, इंद्र चंद्र ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. हे संशय दूर करू शकत नाहीत, फक्त सद्गुरूच आपला संशय दूर करू शकतात. इंद्रादी देव पाहिजे ते देतील, परंतु संशय आपला दूर करू शकत नाही महाराज. हो, इंद्रपद प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावे लागतात, परंतु पुन्हा त्यांना मागं यावं लागतं. मागं यावं लागतं की नाही? 9व्या अध्यायामध्ये 21व्या क्रमांकाचा श्लोक आहे. ते तो भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. हो, पुन्हा पुण्य मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघरे मृत्यू लोका. पुन्हा यावं लागतं. लक्षात घ्या, यांना सगळ्यांना मागं यावं लागतं. कधी कधी यांना असं वाटतं की जर यज्ञ चालला त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचं काम करत असतात. या कशासाठी? तर आपली खुर्ची डगमगते. लक्षात आलं का? आपली खुर्ची साबित राहण्यासाठी. लक्षात आलं का? कोण कशासाठी काय प्रयत्न करीन काही सांगता येणार नाही. सप्ताह आल्याच्या नंतर फोन येतील, वर्षभर तुम्हाला कोणी विचारणार? लक्षात येतंय का? सप्ताह जवळ आला का महाराज फोन, काय चाललंय, कुठं चाललंय, लक्षात आले तुमच्या? आपली खुर्ची डगमगता कामा नाही. परंपरा याला म्हणत नाही. हो, ज्ञानाची परंपरा, भक्तीची परंपरा याला परंपरा म्हणतात. आता काही काही खाण्याची परंपरा म्हणायला लागली. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. या पद्धतीने काय खायचंय प्यायचंय मजा मारायची. लक्षात घ्या, 50 किलोमीटर वडापाव खायला जायचा आहे. लक्षात घ्या. आणि त्याला माणसं काय म्हणतात? महात्मा आहे. जो खाण्यासाठीच जगला. लक्षात आलं का? टोपी कशासाठी असते? हा, आणि डोकं एवढंच ना. लक्षात येते का? हा आला कशाला? खायला, खाण्यासाठीच जगला, तरी माणसं म्हणतात हा महात्मा आहे. काय केलं हो? काय दिलं तुम्हाला? काय दिलं नेमकं? लक्षात आलं का? लोक म्हणते जाऊ द्या ना, एकदा वर्गण देऊन टाकायची, कशाला विचार करायचा आहे? हा, लक्षात आलंय का? एकदा वर्गण दिली, संपला विषय, विचारायचा नाही. कीर्तनकार कोण होता, काय कसं, फक्त जायचं ऐकायचं, संपला विषय. आपला नियम आहे ना. लक्षात येते का? मग मला सांगा, आपण चांगलं ऐकलं पाहिजे. मोबाईल मधलं तरी डिलीट होईल, या बुद्धीमधलं कधी डिलीट होऊ शकत नाही. अनंत जन्माचे संस्कार लाभतात. लक्षात घ्या. हो, अनेक जन्मामध्ये. म्हणून चांगलं ऐकत जावं माणसानी. लक्षात आले का? चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. हो, म्हणून सद्गुरूच्या संगतीत जर गेलं पाहिजे, त्यानंतर आपण विचारलं पाहिजे माझा उद्धार कसा होईल, मी साधना कोणती करायची. लक्षात घ्या, तुम्ही जे साधना करतात ते सांगा. आता अलीकड काय होतं, कीर्तनकार सुद्धा कधी कधी काय होतं म्हणते आम्ही ट्रॉफिक मध्ये अडकलो. मला बरं आहे जवळ इथं आष्टीला जास्त ट्रॉफिक नाही. लक्षात घ्या. हा, कधी कधी मुंबईला जायचं असतं, माणसं म्हणतात महाराज आले का? म्हणतात हो. लक्षात आले का? कधी पण ट्रॉफिक जास्त आहे. मग तुम्ही काय करत जायचं? लक्षात आलं का? मोबाईल आहे ना, हा, लाईव्ह लोकेशन घ्यायचं. लक्षात आलं का? लाईव्ह लोकेशन घ्यायचं, मग कळल खरं बोलतेत की खोटं. विठाला हे एवढं सोपं नाही. लक्षात घ्या. पण तुम्हाला कळतच नाही, करावं काय? हा, म्हणतो आम्ही भाऊचे लेकर आहोत, बाबाची लेकर आहोत. हा, हे मान्य आहे, परंतु कुठंतरी डोळसपणा असावा. लक्षात घ्या, कुठंतरी. मी तर नेहमी सांगत असतो, चांगल्याला जरी वाईट म्हणलं तरी अधोगती आहे, आणि वाईटाला जरी चांगलं म्हणलं तरी अधोगती आहे. म्हणून आपण काय, वामन भाऊ भगवान बाबाशिवाय कोणाचं काही ऐकायचं नाही. ऐकायचं नाही म्हणजे चांगल्यांचं ऐका. जसं दत्तात्रय भगवंताने गुण घेतले, फक्त गुणग्रही व्हा. लक्षात आलं का? गुण घ्या. मुलगा जरी असेल तरी त्याचे गुण घ्या. लक्षात आलं का? म्हातारा माणूस असेल तरी त्याचे गुण घ्या. मग मला सांगा, एवढा परमार्थ जोमात चालतो, एवढा चालतो, तरी म्हातारे माणसाची सेवा होती का? होते का? हा,
होती का म्हाताऱ्या माणसाची? नाही महाराज. प्रत्येक सुनेला वाटतं आपल्या आई वडिलाची सेवा व्हावी. हे मी नियमाने सांगतो हा. सासू सासऱ्याची करायची नाही. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे आपल्या आई वडिलाची झाली पाहिजे पण सासू सासऱ्याची करायची नाही. आपण जर आपल्या सासू सासऱ्याची सेवा केली तर आपल्या आई वडिलाची सुद्धा सेवा होणार आहे. हा भेद. आणि मला सांगा, सासूला काय वाटतं? पैलवान, सासूला वाटतं आपल्या मुलीने काम करायचं आणि सुनाने करायचं. लक्षात येतंय का? तुम्ही पण लक्षात घ्या. म्हणून कुठं परमार्थामध्ये सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, आई वडिलाची सेवा जर नाही केली आणि किती सप्ते केले तर काही उपयोग नाही. विठाला अभंग घ्या. आपला विठोबा रखुमाई भजन होईल. नंतर सर्वांना मिळाले ना विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा टाळी वाजवा, टाळी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. श्रीरंग बोलावे तो, वैकुंठ श्रीरंग बोलावे तो, वैकुंठ श्रीरंग बोलावे तो. अंतकाळी विठो आभासी पावना, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, रंग बोलावितो. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत वामन भाऊ महाराज की जय, संत भगवान बाबा जय. हरा विठ्ठल. तर हा संशय दूर करणारे सद्गुरू आहेत. म्हणून चांगल्यांना भजा. लक्षात आले का? म्हणून अशा सद्गुरूकडे जा ज्यांच्याकडून आपला उद्धार होईल. हे इंद्रादी देव काही करू शकत नाही. काय? काही पोटासाठी मागत असतात. लक्षात आलं का? हो, शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते, या पद्धतीने आपल्यासाठी मागणारी ही देवता नाही. मग इंद्रादी देव तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतात, परंतु संशयाची श्रेणी छेदिती ना. म्हणून जाणतेने गुरु भजिजो. हा, मज हृदय हे सद्गुरूचे. हो, हे सद्गुरूला आपण काय केलं पाहिजे? भजलं पाहिजे. ज्याच्याकडे खरं यथार्थ ज्ञान आहे त्याच्याकडं आपण गेलं पाहिजे. यथार्थ म्हटला जसं आहे तसं, त्याला म्हणायचं यथार्थ ज्ञान. जोपर्यंत आपल्यापर्यंत, नाही तर कधी काय होतं, एक खेळ आहे बघा. पुढच्याच्या कानात काहीतरी सांगायचं, त्याने ऍक्शन करून सांगायचं, मागच्याने काय करायचं, वेगळा भाव काढायचा, शेवटपर्यंत काहीतरीच निघतं. लक्षात आलं का? तसं सद्गुरूला पहिल्या अगोदर माहिती पाहिजे नेमकं काय. तसं चालायचं नाही. जसं आहे तसं आपल्यापर्यंत लोपले ज्ञान जगी माऊली ज्ञानोबारायने ते
ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्षात आलं का? त्यांच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे, हे बाकी काही नाही. मग हे माऊली ज्ञानोबा म्हणतात कसे आहेत ते? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या. शिष्याला जे जे पाहिजे ते देण्याचं काम करत असतात. ही संत महात्मे नाम सद्गुरू करत असतात. मला सांगा आता काय होतं महाराज? अलीकड तुमची PhD करू म्हणतात. लक्षात घ्या, PhD करू म्हणतात. मग 10वीला आहे. आता कितवीला आहे? 10वीला आहे. 10 वर्ष झाले तरी कितवीत आहे? 10वीतच आहे. लक्षात आलं का? 10 वर्ष झाले. PhD कधी होते? MA झाल्याच्या नंतर. कोणत्या विषयामधून? नेट द्यावी लागते, सेट द्यावी लागते किंवा पेट. आता पेट बंद झाली, परंतु या परीक्षा झाल्याच्या नंतर काय होतं? PhDला ॲडमिशन होतं. नंतर इंटरव्ह्यू पण असतो. लक्षात घ्या. नंतर PhDला नंबर लागतो. पण आता काय झालंय? एत सेवा हाची दारवंटा. दुसऱ्या कोण करून घ्यायची सेवा त्यावेळेस ओवी आठवते. परंतु हे काय करत असतात? शिष्याला देऊ शकत नाहीत. लक्षात घ्या. मग पुरविती आरती शिष्याची या. ही संत महात्मे कृपा कटाक्षे निहाळिले, आपुल्या पदी बैसवले. ही सद्गुरू करत असतात, नाम संत करत असतात. त्या ठिकाणी आपण ज्या पदावरती पोहोचलो त्याच पदावरती शिष्याला नेऊन पोहोचण्याचं काम करत असतात. बाकी कोणी करू शकत नाही. पुरविती म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या. शिष्याला जे पाहिजे ते देण्याचं काम सद्गुरू करत असतात. कल्पांती ही सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती. हे कृपादान केले संती 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 कल्पांती सरेना केले संती कल्पांती सरेना केले संती कल्पांती सरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना. हे कल्पांती सरेना कृपादान केले संती कल्पांती कृपा कृपादान केले संती कृपा कृपादान केले संती कृपा कृपादान केले संती कृपा कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती. कल्पांतीही ना सरेना. सरत नाही महाराज, काही नाही. मी तर नेहमी सांगत असतो काय? आपला संकल्प चांगला असावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सगळं पूर्ण करतो महाराज, सगळं. आता गोविंदगडावरती अन्नक्षेत्र चालू आहे 2 वर्षापासून. काही कमी पडत नाही महाराज, काहीच कमी नाही. कारण माणसं म्हणले एवढं चालायचं कसं? म्हणलं काही नाही, आपला संकल्प चांगला असावा. सर्व पूर्ण करणारा मनोरथ तो आहे. लक्षात आलं का? हो, गावोगावी त्या ठिकाणी अन्नदान, भाकरीची पंगत येते महाराज, भाजी करायची महाराज, सर्व चालते अगदी सर्व. कधीच अपेक्षा ठेवत नाही मी. लक्षात आले का? जो तो म्हणतो आम्हाला कुठंतरी अन्नदान घडावं ना. हातोला एक गाव असा आहे पहा, जे पाहिजे ते देण्याचं काम करतात. लक्षात आलं का? जे जे न सांगता. आता भाऊची पुण्यतिथी झाली, एवढा पुण्यतिथी महोत्सव मोठा झाला महाराज. प्रत्येक माणसं, आपल्या भागातली सर्व माणसं तिथे येतात महाराज. गाड्या उभा करून येतात. पहा बरं का, गुजरातमध्ये असली गाडी तरी येतात. एवढी भाऊवरती श्रद्धा आहे. गुरुवर्य गोविंद बाबावरती आहे महाराज. तेवढी श्रद्धा आपली पाहिजे.
लक्षात आलं का? तेवढी श्रद्धा आपली पाहिजे. मग श्रद्धेने करत असतात, काही कमी पडत नाही. तुम्ही फक्त सुरुवात करा. माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. फक्त सुरुवात करा, काही अडचण येऊ शकत नाही. तुम्ही म्हणले ना रोज सप्ताह घालायचा आहे, रोज पुण्यतिथी करायची, तरी हरकत नाही. लक्षात आलं का? हो. कधी कधी काय होतं माणसं महाराज, हो सप्ताह आहे, काय काम आहे म्हणतात. मग मला सांगा, तंबाखू खातेत का नाही गावामध्ये? हां, किती संख्या आहे तंबाखू खाणाऱ्याची? हां, किती असेल मला काय माहिती नाही संख्या. किती? हां, 1000, 2000, 200, 250. मग बेदाही 20, बरोबर आहे की नाही? 10 रुपयाला पुढे आहे ना, का जास्त आहे? हां, मग किती कीर्तनकार येतील महाराज रोज? लक्षात येत आहे का? हां, थुकण्यामध्ये माणसं पैसे घालतात. हो, हां, लक्षात आलंय का? हां, आणि आपण म्हणतो सप्ताह, मुलाला सुद्धा पैसे देत नाही ते. हां, जर काही म्हटलं नाही नाही पैसा नाही म्हणतात. अरे कुठं द्यावं? मी तर नेहमी सांगत असतो, देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकं श्रुतम. देश पा, पात्र पा, अपात्र पा, त्या ठिकाणी तुम्ही दान द्या, तरच सात्विक होईल. सात्विक होणार नाही, लक्षात घ्या. गीतेमध्ये सांगितले, आपण पाहतच नाही. समाज देतो, टाकतो. कधी कधी असं होतं महाराज, तो जो असतो ना अगोदर तो ठेवतो. लक्षात घ्या. तुम्ही जरा शिकलेली माणसं आहेत ना, तुम्ही पाच जा, कुठं गेल्याच्या नंतर स्वतः खिशातले पैसे ठेवतो तो. हां, समाज इतका वेडा आहे की काही कळत नाही महाराज. कुठं काय द्यावा, काय काहीच कळत नाही महाराज. हो, आता काही का, आता आपली गोशाळा आहे, त्या ठिकाणी गाया आहेत, त्या ठिकाणी गिर गाया घेतल्यात, मुलांना दूध होतं, समाजाला होतं. आता माणसं म्हणतात गाया दान दिल्या पाहिजे. उपनिषदामध्ये एक वर्णन आलं आहे नचिकेताचं. कशात गाया दान दिल्या? दुग्ध दोहा. ज्या गाया दूध दिल्याच्या नंतर पुन्हा देऊ शकत नाही दूध. हो, जगध तृणा, ज्या घास म्हणजे चारा खातात पण आता पुन्हा खाऊ शकत नाहीत. इच्छा असताना सुद्धा उठून तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. निरिंद्रिय, इंद्रिय ज्याची क्षीण झालेत म्हणजे पुन्हा वासराला जन्म देऊ शकत नाहीत. मग अशा गाया दान दिल्याच्या नंतर आसुरे नामते लोकास्तान गच्छती ता ददत. अशा गाया तुम्ही दान दिल्याच्या नंतर आनंदरहित लोकाला तुम्ही जाणार आहात. नचिकेता सांगतो. आणि आपण काय म्हणतो, चला द्या गाया दान. लक्षात आलंय का? मग चांगल्या दान का देत नाही? हां, काय होतं? लक्षात आलंय का? नाही सेवा. मला सांगा, बैल जोपर्यंत रानामध्ये काम करतो तोपर्यंत सेवा करतात. लक्षात आलंय का? तसं माणसं सुद्धा जोपर्यंत पैसा देतात तोपर्यंत. लक्षात येत आहे का? हां, म्हातारपणी आपल्याला सांभाळतात का? तुम्ही बैलाला सांभाळलं का? गाईला सांभाळलं का? नाही. म्हातारपणी कुठं नेऊन घातलं? हां, लक्षात येत आहे का? तशीच अवस्था आपली होती. लक्षात घ्या. मग कसं दान दिलं पाहिजे? ते सात्विक दान दिलं पाहिजे, तरच चांगलं द्याल. लक्षात आलंय का? त्या पद्धतीने दान दिलं पाहिजे. मग आपण अशा संत महात्म्याला, अशा सद्गुरूकडे गेलं पाहिजे. लक्षात आलं का? कुठं जाऊन तुम्ही प्रश्न करायचे नाही. संसारामध्ये मला मुलं होतील का, बाळं होतील का, पैसा येईल का, धन मान हे तो प्रारब्धाधीन. धनही मिळणार आहे, मानही मिळणार आहे. फक्त आपण बाकीचं पारमार्थिक विचारावा, त्या सद्गुरूकडे आपण जावं, तरच आपल्याला या भवसागरातून तरुण जाता येईल. पुन्हा सुख, पुन्हा दुःख हे कुठं असतं? सुख वसे ह्याची ठाई बहुपाई संतांच्या. सुख हे संतांकडे असतं. लक्षात घ्या, दुसऱ्याकडे नसतं. आणि जर आपण एखाद्याला संत म्हणतो, आणि आपण थोडक्यात सांगतो आणि पुढं चालू, आपण काय म्हणतो? संत म्हणतो. लक्षात आले का? तिथं गेल्याच्या नंतर जर तुम्हाला सुख अनुभवाला मिळालं तर ते काय आहेत? संत. जसं जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे. कशाला? धुराला पाहून अग्नीचा अनुमान लावू शकतो. लक्षात, यत्र यत्र धुमस तत्र तत्र वन्नीती साहचर्यो नियमो व्याप्ती. ज्या ज्या ठिकाणी धूर आहे त्या त्या ठिकाणी निश्चित काय आहे? अग्नी आहे. मग ज्या ज्या ठिकाणी सुख आहे त्या त्या ठिकाणी काय आहे? संत आहेत. लक्षात येतंय का? सुख कुठं आहे? संतांकडे. मग तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला सुख अनुभवाला मिळतंय का दुःख? अनुभवा. जर सुख अनुभवाला मिळालं तर ते काय आहेत? संत आहेत. जर तुम्हाला जर सुख अनुभवाला मिळालं नाही तर ते संत नाहीत. मग सुख वसे हेची ठाई बहुपाई संतांच्या. त्या संत महात्म्याकडं, त्या सद्गुरूकडं, त्या श्रीगुरूकडं काय आहे? सुख आहे. म्हणून अशाच सद्गुरूकडे आपण गेलं पाहिजे. विठाला. मग तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात, अशाच सद्गुरूचा मी काय झालो? दास झालो. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास. ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. हे ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास रे साधनासन काय इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक दोन्ही इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक दोन्ही संशयाची श्रेणी झदिती नाही संशयाची श्रेणी असं सुंदर वाटतंय का ताई यांनी म्हणायचं थांबाव. लक्षात आलंय का? हा हा मग आनंद लक्षात आले का? सेऊ ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग सुती टाळ घोष. लक्षात आले का? हा आनंद कुठेही नाही. लक्षात आले कुठेही आनंद मिळू शकत नाही. हो म्हणून त्या ठिकाणी पहा आज वामन भाऊंची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आज ही झालेली सेवा संत वामन भाऊ भगवान बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची. आपल्या समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून तसेच तरुण मंडळ आपले गौतम पहिलवान त्यांच्या आणि मित्रमंडळ सगळ्यांच्या ह्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आलेली आहे. माझंही महत् भाग्य आहे. लक्षात आलं का? 18व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. 67-68 क्रमांकाचा श्लोक आहे. मी नेहमी सांगत असतो इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जे भक्त नाहीत त्याला तू हे ज्ञान सांगू नको. अधिकारी असावं लागतो. परंतु हे जर माझ्या भक्ताला ज्ञान जर सांगशील ये इमम परमम गुह्यम मद भक्तेषु अभिधास्यती भक्तिमयी पराम कृत्वा मामे वैश्यत्य संशय. माझ्या भक्ताला जर हे तू ज्ञान सांगशील तर मलाच तू प्राप्त होशील. लक्षात आलं का? म्हणून भक्त असावे, अधिकारी वर्ग असावा. अधिकारी अनाधिकाऱ्याला सांगू नका. रस्त्याने भेटले न उगाच सांगत बसले त्याला गरज असली पाहिजे. माणसाचा स्वभाव आहे ज्याच्याकडे जे आहे तो देण्याचं काम करतो, पण त्याला गरज आहे का पहिलं पाहिलं पाहिजे ना. हो परंतु माणसाची भूमिका ही कळत नाही. अधिकारी वर्ग असावा त्यांना तू हे ज्ञान सांग. साधं उदाहरण आहे वाघिणीचं दूध हे कशामध्ये सोन्याच्या भांड्यामध्ये ते राहतं. तसं अधिकारी वर्ग असावा लागतो, पात्र वर्ग असावा लागतो. त्याला हे तू काय कर ज्ञान सांग. लक्षात आले का? हे ज्ञान म्हणून मलाच प्राप्त होणार आहे. म्हणून ही झालेली सेवा वामन भाऊ भगवान बाबांच्या संत चरणाच्या मस्तकावरती आपण लोटांगण घालू आणि त्यांना सेवा समर्पित करू. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करूनी माऊली रिझे जेवी. आता या ठिकाणी मुलं गडाची आल्या. तुम्ही कधीही सांगा. लक्षात आले का? तुम्ही बाकीचा काहीच विचार करायचा नाही. लक्षात घ्या काहीच नाही. सगळं काही चालता सगळं आतापर्यंत. आता कधी कधी अशी भूमिका होती पाकिट सांगितलं का महाराज मोठा असतो. असंच आहे ना. इकडं कसं असे जास्त पाकिट सांगितलं का मोठा महाराज. तसंच आहे. तसंच आहे ना. हां आणि ज्यांनी पाकिट सांगितलं नाही तो लहान महाराज.
म्हणजे पाकिटावरून महाराज ठरवला जातो लहान मोठा, तसं काही नसता, लक्षात घ्या. आणि नंतर कळतं. एकदा असंच बोलवलं, अर्धा तास पत्रिका वाचण्यात गेला हो, अर्धा तास. वस्तुस्थिती आहे, नसल तर यूट्यूबला सुद्धा पाहू शकतात. लक्षात आलं. त्यांचं नाव सांगितलं पण सांगत नाही, लक्षात घ्या. हो, या पद्धतीचं समाजाची भूमिकाच काय आहे. अभंग राहतो बाजूला, आणि जर वर्णन जर गावाचं नाहीच केलं तर पुढच्या वर्षी का बोलितात. हा, काही भाग अपवादामध्ये सोडा, बोलवत नाहीत. मला सांगा, वाढदिवस असला, कीर्तन ठेवलं आणि त्यांचं वर्णन न करता अभंगावरच बोलू लागले, पुढच्या वर्षी बोलवणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. पण समाजाला ज्ञान नको महाराज, ज्ञान नको. मला सांगा, बंकट स्वामींनी काय केलं, काय केलं. तमाशातली माणसं कीर्तनात आणि आता कीर्तनात, लक्षात येते का. ही पद्धत ही समाजाला अपेक्षित, ही अपेक्षा नाही, ही आपली परंपरा नाही. वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, बंकट स्वामी असतील, जोग महाराज असतील, माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ही आपली परंपरा आहे. लक्षात घ्या. या परंपरेचे आपण पाईक आहोत आणि अशा गुरुचा आपण दास झालं पाहिजे. म्हणून या संत वामन भाऊ भगवान बाबांना आपण ही सेवा समर्पित करायची, गुरुवर्य गोविंद बाबांच्याही चरणी. कारण वामन भाऊंचे शिष्य, लक्षात घ्या. हो, ती परंपरा टिकवली त्यांनी. कधीच कुठं काही मागितलं नाही महाराज, कधीच नाही. कपडे फाटकी घातली, फाटकी म्हणजे जुनी कपडे घातली. मला सांगा, वामन भाऊचं मंदिर जिथं उभा राहायचंय तिथं गुरुवर्य गोविंद बाबांची पहिली वर्गण, पहिली वर्गण. आतापर्यंत कुठेही तुम्ही परिसरात जा, सप्ताह बंद पडत असेल तर गुरुवर्य गोविंद बाबांनी पहिली वर्गण दिली, कधी मागितलं नाही. आपल्या गुरुवरती एवढी श्रद्धा आणि एवढी निष्ठा, मग त्याच परंपरेने आपली सुद्धा निष्ठा श्रद्धा पाहिजे. म्हणून ही सेवा पुनश्च एकदा त्यांच्या चरणी समर्पित करून, आणि या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य आहेत, त्यांच्याही चरणी राजदीप महाराज आहेत, आमचे अक्षय महाराज आहेत. अक्षय नाव न क्षयेती अक्षय, कधी क्षय होणारा नाही तुमच्या गायनाचा, लक्षात आलं का. तुमच्या चालीचा, लक्षात आलं का. जसं लता मंगेशकरचं नाव आणि त्यांचं गाणं जसं राहतं तसं तुझा तुमचं नाव आणि गाणं राहणार आहे. विठाला त्यांच्याही चरणी समर्पित करायची आणि तुम्हा संत सज्जनाच्याही चरणी समर्पित करायची. आणि याच ठिकाणी थांबून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुढे वेडी वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला करा क्षमा अपराध महाराज